नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षातील 5व्या सत्रातील असणारा भूगोलाचा पेपर पर्यावरण भूगोल या पर्यावरण भूगोलाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. मित्र हो, अगोदरच्या तासामध्ये आपण पर्यावरणाचा सर्व बाजूने अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पर्यावरण म्हणजे काय इथपासून तर परिसंस्थेपर्यंत आपण सर्व अभ्यास या पर्यावरण भूगोलाच्या वेगवेगळ्या तासिकेमध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आता आपण ज्या काही पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत, पर्यावरणामध्ये समतोल बिघडवणारे ज्या काही बाबी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, या बाबींचा विचार या ठिकाणी आपण करत आहोत. आणि त्यापैकीच एक बाब म्हणजे निर्वनीकरण. या निर्वनीकरणाचा विचार आपण मागील तासापासून या ठिकाणी करत आहोत. निर्वनीकरण म्हणजे काय की पृथ्वीच्या भूपृष्ठावर असणारा जे काही जंगलांचा प्रदेश आहे, हा जंगलांचा प्रदेश तोडून किंवा त्याचा नाश करून त्याच्या ऐवजी दुसऱ्या बाबीसाठी तो प्रदेश किंवा ती जमीन उपयोगात आणणं म्हणजे निर्वनीकरण करणं होय. आणि अशी म्हणजे याचा अर्थ की जमिनीवरील असणारं वनस्पतीचं अस्तित्व त्या ठिकाणी कमी करायचं आणि त्याच्या ऐवजी दुसऱ्या प्रकारच्या बाबीचा त्या ठिकाणी उभारणी करायची किंवा दुसऱ्या प्रकारच्या बाबी त्या जमिनीवर करायच्या, म्हणजेच त्या ठिकाणी निर्वनीकरण होय असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. आणि मित्र हो, या निर्वनीकरणाची कोणकोणती कारणं आहेत ही मागील तासामध्ये आपण बघितली आहे. वेगवेगळ्या प्रकारची कारणं निर्वनीकरणाची आहे. एक म्हणजे प्रचंड प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे या ठिकाणी निर्वनीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर शेतीचा विस्तार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळं या ठिकाणी निर्वनीकरण झालेलं आहे. स्थलांतरित शेती केली म्हणून या पृथ्वीवर निर्वनीकरणाची समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मानवासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांची उभारणी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षावरील असणाऱ्या झाडांची तोड त्या ठिकाणी केली, म्हणजेच या ठिकाणी निर्वनीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर धरणात मोठमोठाली धरणं, अगदी आपल्याला माहिती आहे की बारमाही शेतीसाठी जर पाणी उपलब्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला धरणाची बांधकाम करणं किंवा धरणाची उभारणी करणं आवश्यक आहे. आणि मग अशा धरणांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे त्याही अनुषंगानं हे एक कारण त्या ठिकाणी आहे की धरणाचं जे काही उभारणी असेल, या उभारणीमुळे देखील निर्वनीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उद्योग व वसाहतीमध्ये वाढ. आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये उद्योगांमध्ये तर वाढ होतच आहे, त्याचबरोबर मानवी वसाहती देखील नवीन प्रकारच्या मानवी वसाहती त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत. आणि यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड, जंगल तोड त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याहीमुळे निर्वनीकरण घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर नैसर्गिकरित्या जंगलामध्ये जर आग लागत असेल तर त्याही अनुषंगानं, ज्याला आपण वनवे असं म्हणतो, या वनव्याच्या अनुषंगानं देखील मग ते नैसर्गिकरित्या असेल किंवा मानवाच्या चुकामुळे जर जंगलामध्ये आग लागत असेल तर त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती या ठिकाणी नष्ट झालेली आपल्याला दिसून येते, म्हणजेच त्या ठिकाणी निर्वनीकरण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आम्लप्रजन्य. आपण पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये प्रदूषण ही एक मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि मग हे प्रदूषित असणारे जे काही वायू आहेत, या वायूंचा पाण्याबरोबर संयोग जर झाला, पाण्याबरोबर जर ते मिसळले गेले तर त्या अनुषंगानं मग आम्लप्रजन्य या ठिकाणी येतं. आणि आम्लप्रजन्य पडलं तर झाडावर विविध प्रकारचे रोग, बुरशी अशा पद्धतीने पडतात आणि त्यामुळे जंगलातील झाडांची नाश त्या ठिकाणी होतो. म्हणून निर्वनीकरणासाठी हे आम्लपर्जन्य देखील कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येतं.
त्याचबरोबर नैसर्गिक प्रकोपाचा जर आपण विचार केला तर नैसर्गिक प्रकोप हा देखील एक घटक या निर्वनीकरणाच्या अनुषंगाने आपल्याला असलेला दिसून येतो. मित्र आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे काही निर्वनीकरण आहे यामध्ये मोठमोठे आलेल्या पुरांमुळे, त्यानंतर वादळांमुळे, त्यानंतर ज्वालामुखीचा जर उद्रेक जंगलाच्या अनुषंगाने झाला असेल तर त्यामुळे, त्या ठिकाणी वीज पडली असेल तर त्यामुळे, किंवा अवर्षण जर जास्त कालावधीसाठी असेल तरी देखील ही जंगल नष्ट झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे नैसर्गिक प्रकोपामुळे देखील या ठिकाणी निर्वनीकरण घडून आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर आपण पाहतोय की जंगलांमध्ये जर आपण अति प्रमाणात जे काही पशुपालन करतोय या पशुपालनाच्या अनुषंगाने जर जंगलामध्ये अतिचराई केली तर काय होतंय की त्या ज्या छोट्या असणाऱ्या ज्या काही वनस्पती आहे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की जी काही वनस्पतीची असणारी रोपटी आहे ही रोपटी अतिचराई केल्यामुळे हे जे काही पशु आहे हे पशु ती रोपटी खाऊन घेतात, फस्त करतात आणि त्यामुळे जंगलामध्ये नवीन प्रकारच्या वृक्षाची वाढ त्या ठिकाणी होत नाही आणि वृक्षांची वाढ झाली नाही म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आपल्याला आलेलं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने अतिचराई देखील या ठिकाणी या निर्वनीकरणासाठी कारणीभूत ठरलेली आहे. इंधन म्हणून लाकूड, ज्यावेळेस आपण लाकडाचा वापर इंधन म्हणून करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की या इंधनासाठी मग मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची तोड केली जाते आणि मग त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी निर्वनीकरण घडून आलेलं आहे असं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कीटक, बुरशीनाशक किंवा ज्या काही उपद्रवी वनस्पती असतात या उपद्रवी वनस्पतीच्या असणारी वाढ त्या ठिकाणी रोखतात आणि म्हणून त्याही अनुषंगानं जंगलांचा विनाश त्या ठिकाणी होतो आणि म्हणून निर्वनीकरण त्याही ठिकाणी घडून आलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर मित्र अगदी शेवटचा मुद्दा आपण कारणांच्या अनुषंगाने मागील तासामध्ये बघितला होता तो म्हणजे शासकीय धोरण. शासनाचं धोरण कसं आहे वनीकरणाच्या संदर्भामध्ये. वनीकरण करण्यासाठी जर अधिकाधिक प्रोत्साहन शासनाच्या माध्यमातून समाजातील लोकांना मिळत असेल तर निश्चित त्या ठिकाणी अधिकाधिक वनीकरण केलं जातं. त्याचबरोबर जंगल तोड प्रतिबंधक जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कायदे जर करण्यात आले असतील आणि अतिशय कठोरपणे त्याची अंमलबजावणी जर केली शासनाच्या अनुषंगाने करण्यात येत असेल तर त्याही ठिकाणी प्रामुख्याने निर्वनीकरण होत नाही. मात्र अशा पद्धतीने घडत नाही आणि त्यामुळं शासनाचे कार्य जर कमकुवत असेल, लवचिक असतील तर मोठ्या प्रमाणात वनीकरण त्या ठिकाणी घडलेलं आपल्याला निर्वनीकरण त्या ठिकाणी घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, अशा विविध कारणांच्या अनुषंगाने निर्वनीकरण झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता या निर्वनीकरणाचे पर्यावरणावर काय काय परिणाम झालेले आहेत यांचा विचार देखील आपण मागील तासाच्या अनुषंगाने करत होतो. आपण बघितलं की जर निर्वनीकरण झालेलं असेल तर काय होतंय की त्या ठिकाणी असणाऱ्या जी काही परिसंस्था आहेत, कारण परिसंस्थेचं उत्पादक म्हणून या वनस्पतीच असतात आणि जर परिसंस्थेमधील उत्पादकच कमी झाले तर पर्यायाने जी काही जीवसंख्या आहे ती हळूहळू कमी होते. आणि मित्र या पर्यावरणामध्ये देखील तसंच आहे की पर्यावरणामधील जर वनस्पतीचं प्रमाण कमी झालं तर पुढील काळामध्ये हा जो काही मानव आहे, मानव प्राणी आहे, हा मानव प्राण्याचं देखील अस्तित्व पुढील काळामध्ये धोक्यात येणार आहे. म्हणून या निर्वनीकरणाची समस्या जे काही परिणाम आहेत हे समस्यांचे परिणाम आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून त्या अनुषंगाने मग आपण निर्वनीकरणाचे जे काही परिणाम आहेत या परिणामांचा विचार मागील तासापासून या ठिकाणी आपण करीत आहोत.
त्यामध्ये पहिला परिणाम आपण या ठिकाणी बघितला तो म्हणजे मृदाधूप. या मृदाधूपाच्या अनुषंगाने देखील आपण पाहतोय की निर्वनीकरण झालं की मृदेची धूप त्या ठिकाणी झालेली आहे त्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा परिणाम आपण बघितला तो नद्यांना येणारा पूर. अलीकडच्या काळामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर येऊ लागला आहे याची कारणं ज्यावेळेस आपण शोधली त्यावेळेस त्या कारणांमागे निर्वनीकरण हे कारण प्रामुख्याने आपल्याला दिसून आले आहे. त्यानंतर भूजल पातळीत होणारी घट. निर्वनीकरणामुळे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की भूजल पातळीमध्ये जर घट होत असेल होणारी घट जर आपण या अनुषंगाने बघितलं तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की ही जी काही भूजल पातळीत होणारी घट आहे याचा आणि निर्वनीकरणाचा काय संबंध आहे मित्र हो, संबंध आहे. कारण या पृथ्वीवर वृक्षाचं आच्छादन असेल, गवताचं आच्छादन असेल तर त्या जमिनीवर पडणारा पाऊस या वृक्षाच्या अनुषंगानं त्याच्या मुळ्यांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी थांबून ठेवला जातो. त्याचबरोबर तो थांबून ठेवल्यामुळे गवत जर असेल तर तो देखील त्या ठिकाणी त्याला प्रतिबंध येतो त्या पाण्याच्या वाहण्याला आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते साठवून राहतं आणि साठवून राहिलं की ते पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये झिरपतं आणि त्यामुळं भूजल पातळी वाढते. परंतु असं न होता जर निर्वनीकरण झालं असेल तर काय होतंय की जमीन उघडी पडते. कारण त्या जमिनीवर वृक्षांचं आच्छादन असेल किंवा गवताचं आच्छादन राहत नाही आणि मग वृक्षाचं किंवा गवताचं आच्छादन राहिली नाही आणि उघडी जर जमीन असेल तर त्या उघड्या जमिनीवर पडणारं जे काही पावसाचं पाणी आहे याला अडवण्यासाठी या ठिकाणी कोणताच घटक राहत नाही आणि म्हणून उताराच्या दिशेनं अतिशय प्रभावीपणे हे पाणी नद्यांमध्ये आणि नद्यांमधून समुद्राकडे वाहून नेल्या जातं. म्हणजेच त्यांचं पाझरण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि हे जर भूगर्भामध्ये हे जर पावसाचं पाणी पाझरलंच नाही किंवा मुरलंच नाही तर भूजल पातळीमध्ये वाढच होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतोय की जर वनस्पतीचं आच्छादन असेल तर चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी मुरतं, पाणी पाझरतं आणि पाणी पाझरल्यामुळे भूजल पातळीत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. परंतु याच्या उलटी प्रोसेस ही निर्वनीकरणामुळे होते आणि मग आपल्याला असं दिसतंय की निर्वनीकरणामुळे भूजलाच्या पातळीमध्ये देखील घट झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 4 आपण बघितलं की पर्जन्याच्या प्रमाणात घट. मित्र हो, आपल्याला असं दिसून येतं की ही जी काही पर्जन्याचं प्रमाण आहे हे पर्जन्याची प्रक्रिया होण्यासाठी आपण पाहतोय की पर्जन्य कसं निर्माण होतं तर समुद्राचं किंवा महासागराचं तापमान वाढतं. महासागराचं तापमान वाढलं की त्याचं त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झालं की ही बाष्प वाऱ्याच्या अनुषंगानं वाहून आणल्या जाते आणि मग ही बाष्प जर थंडी झाली किंवा तिला जर थंड असं वातावरण लाभलं तरच या बाष्पाचं रूपांतर सापेक्ष आर्द्रतेमध्ये होतं किंवा त्यापासून सापेक्ष आर्द्रता 100% होते आणि पुन्हा तर तापमान कमी असेल, वातावरण जर थंड असेल तरच त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे सांद्रीभवनाच्या क्रियेवर या वातावरणाच्या असणाऱ्या थंडपणाचा परिणाम होतो आणि वृक्ष काय करतात, ही जंगलं काय करतात तर वातावरण थंड ठेवण्याचं काम. कारण काय तर सूर्याची जी काही सूर्यकिरणं येतात ती सूर्यकिरणं या झाडांमुळे जमिनीवर पडत नाही आणि जमिनीवर पडत नसल्यामुळं या ठिकाणी
जमीन देखील अधिक उष्णता उत्सर्जित करत नाही, त्यामुळे त्या ठिकाणचं तापमान हे थंड असलेलं आपल्याला दिसून येतं आणि मग असं थंड हवामानामध्ये सांद्रीभवनाची क्रिया ही अधिक होते आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र याची उलटी प्रक्रिया या ठिकाणी घडते की निर्वनीकरण झालेलं आहे, वृक्षाचं प्रमाणच कमी झालेलं आहे, जंगलच त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे आणि त्यामुळं हे बाष्प जे काही आहे या बाष्पीभवनाचं सांद्रीभवन, हे बाष्पाचं सांद्रीभवन होण्यासाठी ज्या प्रकारचं तापमान लागतं त्या प्रकारचं तापमान मग किंवा गारवा किंवा वातावरणामधील असणारं थंड प्रमाण हे त्या ठिकाणी वृक्ष नसल्यामुळं असत नाही आणि मग अशा वेळेस सांद्रीभवनाच्या प्रक्रियेत परिणाम होऊन या ठिकाणी पावसाचं प्रमाण देखील कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मित्रहो, त्याच पद्धतीने आपण जो काही पाचवा घटक या ठिकाणी अभ्यासात जो परिणामाच्या अनुषंगाने ते म्हणजे आर्द्रतेत घट. आर्द्रतेमध्ये घट. आता तुम्ही म्हणाल की आर्द्रतेमध्ये घट, आर्द्रता तर ही बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असते आणि बाष्प हे समुद्राच्या अनुषंगाने निर्माण होतं किंवा समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवनाच्या अनुषंगाने निर्माण होतं. मग निर्वनीकरण झाल्यामुळे आर्द्रतेमध्ये कशी घट होणार आहे तर मित्रहो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की वनस्पती या आर्द्रता धरून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. त्या ठिकाणी वनस्पती जर असेल तर हवामान थंड असतं, हवामान थंड असेल की त्या ठिकाणी आर्द्रता देखील असते. परंतु ज्यावेळेस वनस्पतीचं आच्छादन म्हणजे निर्वनीकरण होतं त्यावेळेस काय होते की वातावरणात कोरडेपणा येतो, म्हणजेच त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण हे वातावरणातील कमी होतं, वातावरण तापतं, वातावरणामध्ये कोरडापणा येतो आणि वातावरणामध्ये कोरडापणा आला की त्या ठिकाणी आर्द्रतेमध्ये आपोआपच घट झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे बाष्पाचं प्रमाण वातावरणातील कमी झालं त्या ठिकाणच्या, म्हणजेच आर्द्रतेमध्ये देखील घट झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि असं म्हटलं जातं की निर्वनीकरणामुळे तेथील वन क्षेत्रामध्ये 10 ते 20% सापेक्ष आर्द्रता कमी होते. म्हणजे जी काही आर्द्रता आहे ती हवेची ती 10 ते 20% कमी झालेली आपल्याला दिसून येते जर त्या ठिकाणी निर्वनीकरण झालेलं असेल तर. म्हणजे याचा अर्थ असा की निर्वनीकरणामुळे देखील आर्द्रतेमुळे घट झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर जो काही 6वा मुद्दा आहे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ. सरासरी तापमानात वाढ या ठिकाणी मित्र, जर आपण बघितलं की पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये वाढ या ठिकाणी होते असं जर आपण या ठिकाणी म्हटलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे काही निर्वनीकरण घडतं या निर्वनीकरणामुळे होतंय काय की जे काही भूपृष्ठावरील असणारं जे काही आच्छादन आहे वृक्षांचं, हे वृक्षांचं असणारं आच्छादन या ठिकाणी कमी होतं आणि वृक्षाचं असणारं आच्छादन या ठिकाणी कमी झालं की काय होतंय की सूर्याची असणारी जी काही सूर्यकिरण आहेत की जी अगोदर या जंगलातील असणाऱ्या वृक्षांमुळे आणि वृक्षांच्या असणाऱ्या आच्छादनामुळे अडवली जात होती ती आता सरळ भूपृष्ठावर पडतात आणि मग काय करतं ते भूपृष्ठ ती सूर्याची असणारी सूर्यकिरण हे ग्रहण करतं. म्हणजेच भूपृष्ठ त्या ठिकाणी उष्णता ग्रहण करतं आणि भूपृष्ठाने उष्णता ग्रहण केल्यानंतर ते भूपृष्ठ पुन्हा ही उष्णता उत्सर्जित करतं आणि उत्सर्जित केली की जेवढं जास्त प्रमाणात भूपृष्ठ उष्णता उत्सर्जित करेल तेवढं जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरील असणाऱ्या त्या भूपृष्ठावरील असणाऱ्या त्या वातावरणाचं थराचं तापमान वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण
संपूर्ण पृथ्वीवर जर मोठ्या प्रमाणात निर्मलीकरण घडून आलं असेल तर काय झालेलं आहे की पृथ्वीवरील असणाऱ्या सरासरी वातावरणाच्या तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. त्याचे कारण असं आहे की या सूर्यकिरणांना अडवणाऱ्या जे काही वृक्षांचा भाग होता, आता तो वृक्षांचा भागच त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही आणि त्यामुळं ही सूर्यकिरणे सरळ भूपृष्ठावर येऊ लागलेली आहे. त्याचबरोबर दुसरं असं त्याचं कारण आहे की या वृक्षांचे काम आहे, ही जी काही वृक्ष आहेत याला आपण ऑक्सिजन निर्मितीचे केंद्र असं म्हणतो. मग हे जे काही ऑक्सिजन झोन आहेत म्हणजे जे जंगल आहेत, या जंगलांमध्ये जंगलातील असणाऱ्या या वृक्षांमुळे वनस्पतीमुळे वातावरणातील असणारं कार्बन डायऑक्साईड ते ओढून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन बाहेर फेकण्याचे काम ते करत असतात. झालंय काय की आपण निर्वनीकरण घडून आणलेलं आहे, म्हणजे वृक्षाचं प्रमाणच या ठिकाणी कमी केलेलं आहे. आणि जर वृक्षाचं प्रमाण कमी केलं असेल मात्र त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला आपण वातावरणातील प्रदूषण वाढवलेलं आहे. मग ते दळणवळणाच्या साधनाच्या माध्यमातून असेल, कारखानदारीच्या माध्यमातून असेल किंवा उद्योगधंद्याच्या माध्यमातून असेल की मोठ्या प्रमाणामध्ये हे उद्योगधंद्यातील असणारे जे काही कारखाने आहेत, मोठमोठे उद्योग आहेत, ते मोठ्या प्रमाणात प्रदूषित वायू वातावरणामध्ये सोडत असतात. त्याचबरोबर आपण पाहतोय की जी काही दळणवळणाची साधनं आहेत, ती दळणवळणाची साधनं देखील इंधनाचं ज्वलन करून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित वायू बाहेर सोडतात आणि या प्रदूषित वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड सारखे वायू हे बाहेर वातावरणामध्ये येतात. ऍक्च्युली हे वायू बाहेर वातावरणात जरी आले तरी यांचं शोषण कोणी केलं पाहिजे? वृक्षाने केलं पाहिजे. मात्र या ठिकाणी असणाऱ्या वृक्षांची संख्याच आपण कमी केलेली आहे, जंगलच त्या ठिकाणी तोडलेली आहे. आणि मग ही जंगल किंवा वृक्ष या ठिकाणी आपण तोडल्यामुळे झालं काय की आता या कार्बन डायऑक्साईडचं शोषणाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आता कार्बन डायऑक्साईड तसाच वातावरणामध्ये शिल्लक राहू लागला. कार्बन मोनॉक्साईड तशाच पद्धतीने वातावरणामध्ये शिल्लक राहू लागला आणि वातावरणामध्ये हा वायू काय काम करतो तर वातावरणामध्ये हा जर वायू शिल्लक राहत असेल किंवा याचं प्रमाण जर वातावरणामध्ये वाढत असेल तर हा वायू वातावरणामध्ये उष्णता धरून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करतो. आणि मग आपल्याला असं दिसतं की या वायूने जर उष्णता या ठिकाणी धरून ठेवली तर काय होतंय की या वायूने या ठिकाणी उष्णता धरून ठेवली म्हणजे या ठिकाणी पृथ्वीवरील असणाऱ्या वातावरणामध्ये तापमानात वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच पृथ्वीची सरासरी तापमानात वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमान वाढीची जी काही समस्या आहे या समस्येचं मूळ म्हणजे या ठिकाणी निर्वनीकरण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आपण या निर्वनीकरणाचे विविध परिणाम या ठिकाणी पाहत आहोत. तर आजच्या तासामध्ये आपण हे जे काही विविध परिणाम या ठिकाणी बघितलेले आहेत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.